गुड मॉर्निंग मित्रांनो. आज बघा नुकसान होता होता वाचलंय बघा. बघा ही मोडलं, कुठे गेलं ती मोडलेलं. बघा ही बेडाचं ही झाकान होतं फलाचं बोरचं. बघा ही तुकडच झालं. बघा तुकडा होला तर आत पडण्याची शक्यता दाट होत. हा उचलं ना तसली दोघांनी आशीर्वाद पाईपाची मोटर आहे. बघा उचलली बघा आम्ही दोघांनी आणि अण्णानं बरोबर युक्तीनं बसवलं आणि काढलं. 3 सेकंद बसवलं बघा. 3 सेकंद जाऊ घ्या. कारण ती पडला असतं तुकडा झालता आणि ती जर बोर मध्ये तुकडा गेला असता ना मग अवघड लय मोठं नुकसान होतं. रेबरच करावं लागत होतं सगळं. मोटर सुद्धा निघली असती पुन्हा एवढी आपलं झाली असती. बघा ही तुकडा आज जर पडला असता ना विषय संपत होता. हे 2 तुकडं काय करायचं काय अण्णानं बरोबर आम्ही दोघांना ताकदीनं अजात उचलून धरलं. आम्ही काय केलं ह्या दोघात 2 खुट्या घातल्या हा आणि मी इकडून खुटी उचलली, निलेशने तिकडून उचलली. मग एक एवढीच मोटर उचलली फक्त किती पण 2 सेंटीमीटर. तेवढ्यात अण्णानं चला गेली. एवढ्या ओकेच केलं, बरोबर बसवलं. अण्णाला करामध्ये येतो, अण्णाला सगळं लाईट जमतं. आता हे पूर्ण आवडलं बघा अण्णानं. तंत पलीकडचं हे सामान आवडलं. केबल बरोबर त्या हॉलातनं घेतली. आता कुठं सुद्धा फट राहील नाही, सगळीकडे पीठ बस. टाकाटाकच केलं. हे आणून मी 2-3 दिवस 4-5 दिवस झालं आणून. चालाय बघा ही सकाळ सकाळ याप लागलंय. जर ह्याच्यावर जर लक्ष दिलं नसतं ही डायरेक्ट बोर मध्येच पडत होतं बघा. आमचं लय मोठं नुकसान होतं वाचलंय. आता समान लेवल झाली ना मोटर एकदम समान. झालं की ही वरचा आवळे हे काय म्हणते ह्याला क्लॅम फिट आहे. ती पीठ आहे. क्लॅम ह्याच्या बरोबर आवडत नसतं. नाही आवडत नाही ना. ते आवळायसाठीच असते, ह्याच्या संग धरायसाठी पाईपला. होय त्याला ह्याच्या खाली जाऊन येऊ. ह्याच्या खाली जात नाही. हा हा ही जी वरचं बसवलेला आहे का नाही हा. बेल्ट, हा. त्याच्या खाली जात. बरोबर आहे. खाली पीव्हीसी पाईपला धरलेला तिथलं हिट न करू येणार एअर जायसाठी. नाही काय नाही. हा बघते जरा मोटर एअर जाऊ दे जरा. तिथे एअर जायला मग हे करायला लागेल. थोडा एअर काढावा लागतो या कारण हापका बसतो या. किती नंबर वस्तू आहे आता? मोटर आज्यात उचलून पडते हो. वर का हा वर उचलते मोटर चालू केली ना वर उचलते पुन्हा खाली आता ते हे बसलं बघा व्यवस्था आता. बघा इथनं आम्ही गोटा पाईपाला पाणी नेलंय बघा इकडे घराकडे आपल्या. याला काय मोठे पाण्याचं हे दिलं होतं. तीच की मोठ्या पाण्यानं करून परत आऊट. वरचा नाही ठेवला तिला करायला, खालचा नाही करायला. जरा एअर काढला ना मग टेन्शन नाही. केबल बिबल व्यवस्थित बसली बरं आमची. डोक्याची हरावं लागतं कोण. नाही व्यवस्थित अण्णा केबल बरोबर त्या हॉलातनं गाठली नाही आज सगळा चुथडा झाला असता. हे हात घेऊन ह्याच्यावर कसं पण तेव्हा ही नट ढिली होती. हा ह्याच्यामध्ये इकडे सरल्या. नाही आता फिट हवा आहे ना. आता फिट झाली. मधनच फुटत गेलं होते. लाईट एक नाही 2-3 दिवस झालं त्याच्या आईला पाण्याची राडा झालाय. झालं ना फिट आता. चारी बाजून फिट झाली माझी. आता कुठं शिकाय पाईपाच्या आत बसलंय सगळं. कुठं तरी काना बाहेर दिसतोय. एका लेवलनं बसलं मध्ये उचलत नाही हा. नाही बरोबर आहे. केबल तशीच असते. आता काय अडचण नाही. काही नाही. लाईट जाऊन आली का कुजलं घ्या ना हे रानातला सरमाड. तेव्हा चांगलं ऊन पडलं का नाही आणि एकदा रोटर वाजते बघा होते. नाही अजून एकदा तर आता रोटर होईल बघा. नाही. मग ऊन पडायला पाहिजे याला, तापलं पाहिजे. वाळल्यात आणि अजून एक मोठं पाऊस आहे इथं. हे असं चिमणार आणि त्याला गुंडाळणार. हे सुद्धा तुटलेलं नाही वला असल्यामुळे. बघा, हे चिमलं त्याच्यावर लागलं. अजून वाळलं नाही. वाळाय ऊनच पडणार त्याच्या. ऊन पण नाही, अजून पाऊस आहे. वाजता आला का नाही चांगला. बसतोय. वरचं बरोबर वाळतंय. त्याची मोठी मोठी दगडी असते अजून. बाजार लागले ते अनाजने. पाऊसच बारीक लय पडलं या. बाजार लागले खालच्या तुकडत तर काही सर आंघोळ्या करूया. सकाळ सकाळ आम्हाला गॅपच लागलं होतं आज. बरं लक्ष केलं इकडं. अरे लय अवघड झालं असतं. हा लय अवघड झालं. लाईट गेली नाही वाटतं अजून. नाही गेली. तर बघा मित्रांनो सरमाला आम्ही रोटरून टाकलं होतं. याचा कुजत चाललंय बघा. याचा कंपोस्ट खत लय भारी होते बघा एकदम. ऑटो चालू करून ठेवा म्हणजे कळतंय. आता काय होत नाही. नाही काढला तरी आढळलं तरी पण काय होत. आढळतंय म्हणताय ना. 4-5 दिवस जर पाऊस नाही ना तर आपल्या ह्या सरमाडाचा बुकनाच होतो या. मग ज्वारी पेरायची बघा. अजून एकदा ह्याला रोटरायची मेहनत करायची. ह्याचं काल सगळं रोटरवाल्याचं पैसे देऊन टाकलं काल.
रोटरवाल्याचं तिला ठेवून चालत नाही का खरं बी झालं कोण हा राहू दे ते यायचं बघून पाय वायरी पाहिजे नको वायर ही आहे या कशाला पाहिजे तर लाईट आली कळती लाईट आले आपल्याला लक्ष जातंय ना समोरासमोर इथं. बरं जोडतो तोपर्यंत जोड थोडं काय होतं थोड्या वेळा जोड यायचं झालं नारळ लागा तुला शेर लागा हे हिंडवून किती वेळा सांगितलं नारळ लय वेळा चालला अरे त्या इंजेक्शन त्या नारळाला केल्यापासून ती नारळ गेला काय कशाला लागा इंजेक्शन ती गेलेलं नारळ तुला का नारळचा रेडाक बांधून चारलं खाल्ला शेराला. गडी बघा मी झाडं लावतोय ही शेरडन रेडकं बांधतंय झाडातनं सगळं वाटूळच करतंय पूजा रेडाक बांधताय काय पूजानं बांधलं तो बांधलं नवरा बायकोला का तुम्ही एकामेकावर ठेवला लय भारी यायला का माणसं झाडासाठी आतूनच कष्ट करते ती आणि ही दोन्ही नवरा बायको झाडात जनावर बांधती ती का माझी बायको बांधते तुला तर बोलूस तरच त्याला लागतं वायस बोलूस तर तुला इकडं ते काय काम करणं न करता बसली हवी झोपली या आता आली सकाळ धरणं वाड्यात लोटायला ए बाया उग सकाळ सकाळचा वाद घालू नको मला की भला इथे ही इथे झाडा इथे इथं जनावर बांधून ये थोडं तरी थोडी बुद्धी कळली पाहिजे की त्याला ए बाया ग बस तुला नसतं तंडाला येत या तंडण्याशिवाय तुला दुसरं काय येत नाही कसं शिकवतील तुला अगं तू आमच्या घरात आल्यापासून सगळं झाले बघू मला सकाळचं बोलायला लावू नकोस टक्कोर खातीयेच कडदाना आणलंय बघा काल बघायचा काढतात ना बघा अजून एवढं शिल्लक खाया आता 4 वाजता अजून जाणार कुठं निघाला अण्णा अण्णा निघाल बघा ती इयरचं ती करायला अण्णाला केलेलं नाही पोरांचा अभ्यास चालू आहे बघा इकडं वाचन चालू आहे तिथं गुडा काय करते तू काय करते बघू काय केलंय बारा खाली लिहिते वे बर बर मोना तुझं काय चालू आहे बर बर चला त्यांचा अभ्यास बापूर एवढा शांत बसला इकडे निवांत म्हशी बसली ते आमच्या बघा इकडं रातभर चिटी 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 पाऊस येते आता जरा उघाड या कटाळी निवांत बसली पटांगणाला दारात आपली पाऊस बारीक पाऊस येतोय ते लय नुकसान होतं शेतकऱ्याचं कारण कोणाच्या बाजरी अजून बिन बाजऱ्या कोणाच्या काढायला राहिली त्या मका काढायला राहिली त्या काहीच करता येणं झाले लोकांनी ती सारखं टिपी 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 रानच वाळा ना काय काय लोक तर आता चिखलात घुसून काढायला लागली बाजऱ्या कारण नाही काढावं तर ती वाळलेलं धान सगळं वाया जाणार आहे आमचं नशीब म्हणण्यापेक्षा पेर लवकर केली ती लवकर पेरणी आणि चलाकीने काढून पण घेतलं गडी बायका मिळणार या तर पै पाहुणे गोळा करून का म्हणा पण आपलं ते काढून घेतलं महत्वाचं म्हणून ते सक्सेस झालं नाहीतर आज आम्हाला सुद्धा चिखलात आपदायला लागली असती बघा 100% आज चिखलात आम्हाला आपदावं लागलं असतं पण वेळ कशाला म्हणते ती वेळ निघून गेली का विषय संपला तर मित्रांनो असंच चालू आहे आमचं सकाळचं तर भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना आपला नेहमीप्रमाणे राम राम